नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखेडे. पश्चिम बंगालमध्ये 34 लाख मतदाता मतदानापासून वंचित राहणार, हे आज याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. जवळजवळ 67 लाख मतदाता एक वेगळ्या कॅटेगरीमध्ये होते आणि ती कॅटेगरी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात आली. कारण बंगाल मध्ये जे SIR झालं तो वेगळ्या प्रकारचं आहे. त्यात निवडणूक आयोगाने एक मायक्रो ऑब्झर्व्हरही लावला. एक नवीन कॅटेगरी मतदातांची तयार केली, जे डाऊटफुल केसेस आहेत असे, आणि स्मार्टली गेम असा केला की ते मतदातांच्या लिस्टमध्ये नाव जरी असले तरी ते पुढे डाऊटफुल म्हणून आहेत, म्हणजे ते मतदान करू शकणार नाही. हा प्रकार पहिल्यांदाच झाला. तर मग सर्वोच्च न्यायालयाने स्पेशल ज्युडिशियल अपील ट्रिब्युनल स्थापन केले, जवळजवळ 19. आता 9 एप्रिलला फायनल लिस्ट फ्रीज झाली. तर 67 लाखापैकी 34,35,174 मतदाता आहे, त्यांचं अपील ट्रिब्युनलमध्ये पडून आहे आणि त्यांचं नाव आता उद्या ते मतदाता जरी साबित झाले तरी ते मतदान करू शकणार नाही, म्हणून ते कोर्टात गेले होते. कोर्ट म्हणाले की ठीक आहे, आम्हाला तुमची स्थिती माहित आहे, आम्हाला माहित आहे की तुमचा मतदानाचा अधिकार नाही, म्हणजे तुम्हाला मतदान करता येणार नाही. तुमची त्यात काहीच चूक नाही. कारण बिहारमध्ये तर 2002 मधले जो मतदाता होते त्यांना फक्त हे सांगायचं होतं की आम्ही 2002 मध्ये मतदाता आहे, प्रूव्ह केलं तर खतम. त्याच्यानंतरच्या आलेल्या मतदारांना आपले डॉक्युमेंट द्यायचे होते. पण बंगालमध्ये असं त्यांनी केलंच नाही. बंगालमध्ये त्यांनी सगळ्यांना डॉक्युमेंट मागितले आणि मग त्याच्यासाठी तर वेळ लागणार. जस्टिस सूर्यकांत आणि बागची यांचं बेंच होतं. सूर्यकांत साहेबने तर बिलकुलच म्हणाले नाही नाही नाही, तुम्हाला ते तुमची जरी चूक नसली तरी तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही. बक्षी कमीत कमी काहीतरी बोलले बक्षी, आणि त्यांनी त्याला कडगड्यात खडक उभं केलं. त्यांचं असं म्हणणं होतं की अरे बाबा, हा फक्त मतदान म्हणजे आपण या भारतात जन्माला आलो म्हणून भारतीय आहे हेच मतदानाने प्रूव्ह होतं असं नाही. मतदान हा इमोशनल एक इश्यू आहे, ज्याने आपण आपलं सरकार बनवतो. त्यामुळे तुम्ही त्या मतदाताला कसं बाहेर काढू शकता, तुम्ही विचार करायला हवा. पुढे ते म्हणाले की हे मतदान कसं इम्पॅक्ट होईल. कल्याण बॅनर्जी जे होते तृणमूल काँग्रेसचे वकील पण आणि म्हणजे आणि नेता पण आहेत, त्यांनी सांगितलं कमीत कमी 16 लाख तर अपील पडून आहेत अजून. कमीत कमी त्यांना तरी परमिशन द्या मतदान करायची, किंवा मतदानाची जी यादी तुम्ही 9 एप्रिलला फ्रीज केली त्याला तुम्ही 20 एप्रिल पर्यंत तरी घ्या, म्हणजे अजून काही नावं ऍड होतील. तर सूर्यकांत ऐकायलाच तयार नाही. मुख्य न्यायाधीश ते म्हणाले नाही, बिलकुलच तसं होऊ शकत नाही. आम्ही तसं त्यांना मतदानाचा अधिकारच देऊ शकत नाही. म्हणजे आता 34 लाख लोक बिना मतदानाचे उभे राहिले. आता जेव्हा ट्रिब्युनलवर येतं तेव्हा ते म्हणाले की बाबा आता ट्रिब्युनल 19 आहे. एक एक जज जो आहे तो रोज हजार डॉक्युमेंट व्हेरीफाय करतो. त्यात काही चुका होत असतील, म्हणजे 70% ऍक्युरेसी असली तरी आपण त्याला ऍक्युरेसी मानू. 100% अपेक्षा त्यांच्याकडनं पण नाही. पण आता त्यांच्याकडे इतकं नाही होऊ शकत काम, त्यात काय करायचं. कलकत्ता हायकोर्टचे जे चीफ जस्टिसचं मला पत्र मिळालं म्हणे की 60,06,775
दावे निपटले. अब 1823 वरच त्यांचे दावे बाकी आहेत. तर ते म्हणाले, की साहेब हे जर त्यांचे फक्त 1823च आहे, तर मग हे 34 लाख कोणाचे आहेत? ते म्हणाले नाही 34 लाख आता ते अंडर प्रोसेस आहे. अंडर प्रोसेस म्हणजे मग त्यांनी मतदान कधी करायचं? मग पुढे जस्टिस बक्षी म्हणाले, की आम्हाला याच्यात काहीतरी एक नवीन व्यवस्था करायला पाहिजे. आणि मग त्यांनी बिहारचं उदाहरण दिलं. बिहारमध्ये तर व्यवस्था तुमची होती, की 2002 मधले लोकं त्यांनी दाखवायचं, की 2002 मध्ये हा माझा नंबर आणि हे माझं कार्ड, तुला पुढची रिन्युअल. जे 2002 मध्ये नव्हते त्यांना पुन्हा आपले सगळे डॉक्युमेंट जमीन करून नवीन दिलं. पण बंगालमध्ये तुम्ही 2002 मानायलाच तयार नाही. तुम्ही नवीन व्यवस्था काढली. पण आता म्हणजे संविधानिक संस्था असल्यामुळे त्यांना काय आम्ही ठीक आहे बाबा तुम्ही म्हणता, की अजून चांगली एस-आय-आर करण्यासाठी आम्ही हे केलं तर करा. पण तुम्हाला अपीलसाठी काही व्यवस्था करायला पाहिजे. कारण तुम्ही एस-आय-आर आणि इलेक्शन याच्यामध्ये इतका कमी समय असतो, की जे लोक अपील करू शकतात, ते अपीलच करू शकत नाही आणि मग ते जर उद्या निवडणुका संपल्यानंतर जर ते मतदाता झाले, तर मग त्या निवडणुकीचा काय फायदा? आणि हे बक्षी म्हणाले, की एका ठिकाणी जर जिंकण्याचं मार्जिन फक्त 2% आहे आणि मतदाता सूचीमधनं 15% लोक गायब आहेत. मग त्या विजयाला आपण विजय मानायचा का? जर उद्या 5% मतदाता कमी झाले आणि 10% तुम्ही विजेता झाले, तर चला तुमचा विजय आहे. भाई 5% हे जरी आले असते तरी तुम्ही 5% तर जिंकलेच असते. पण जिथं मार्जिन कमी आहेत आणि मार्जिन इतकं कमी, की त्याच्यापेक्षा जास्त लोक काढून टाकलेले आहेत. मग अशा वेळेला कसं करायचं? या गोष्टीचा कोणाकडेही उत्तर नव्हतं. हे सगळे प्रश्न उचलले गेले. त्या प्रश्नांना निवडणूक आयोग थोडं असहाय्य झालं. पण शेवटी निर्णय काय आला? मी नेहमी म्हणतो आमचे जे न्यायाधीश आहेत ते थोडेसे त्यांना आता नेता व्हायला लागलेत ते. त्यांना अशा टिप्पण्या करून भरपूर प्रसिद्धी मिळते. खूप खुश होतात. पण ऑपरेटिव्ह जजमेंट ज्याला म्हणतो, जेव्हा शेवटचा निर्णय येतो, त्यात ते तेच करतात जे सरकारला मदत होते. आता ममता बॅनर्जीच्या तिथे 5-5, 10-10 हजारांनी जिथे ममताचा उमेदवार जिंकला टीएमसीचा, तिथे जर 20-20 हजार मतदाता कमी झाले असतील, तर त्या सगळ्या सीट बीजेपीला जातील. एवढं नक्की. त्यामुळे हे डिझाईन्ड जे मी नेहमी म्हणतो, की पहिलेच डिझाइन करून एक आपल्याकडे निर्णय असतात, की बीजेपीला इतके, तृणमूलाला इतके, या पार्टीला इतके हे पहिलेच ठेव ठेव म्हणजे तयार झालेलं असतं. आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने मग सगळं प्रोसेस सुरू होतं. मग एस-आय-आर मध्ये काढा, नवीन नावं जोडा, इकडे डिक्लेअर करा, तिकडे मशिनीमध्ये घोळ करा. हे सगळं त्याच्यासाठी होतं का? महाराष्ट्रात पण असं झालं का? हा प्रश्न सगळ्यांच्या तोंडी आहे. पण आज, उद्या आंबेडकर जयंती आहे 14 तारखेला. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, की मी भिकाऱ्याला सुद्धा मतदानाचा अधिकार दिलाय. त्यामुळे तो भिकारी सुद्धा उद्या देशाचा राजा होऊ शकतो. पण साहेब, सत्तेचे भुके लांडगे जेव्हा येतात सत्तेमध्ये, मग ते तुमच्या मतदानाच्या दिलेल्या अधिकाराच्या कशा धज्ज्या उडवतात. आणि 34 लाख मतदाता बंगालमध्ये मतदान करू शकणार नाही, हा निर्णय 13 तारखेला येतो आणि 14 तारखेला बाबासाहेबांची पुण्य म्हणजे जयंती आहे. काय म्हणावं? त्या राज्यघटनेचे जे स्तंभ आहेत, तेच जर राज्यघटनेला खायला लागले, तर मनुस्मृती येणार का? ही मनुस्मृतीची वाट पाहायची आपण. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.